फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. टायमर ऑन केला जाईल. दोन्ही पंच मैदानामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. दमदार खेळ तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. फिल्डिंग करणारी टीम मैदानामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज चला आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे. खूप छान खेळ इथे मात्र पाहायला मिळणार आहे आपल्याला. जबरदस्त क्रिकेट इथे मात्र डीजे चला इथे फक्त 12वा खेळाडू राहा, बाकी कोणी इथे येऊ नका प्लीज, मी विनंती करेन. आणि 12वा खेळाडू आल्यात का त्याची शहानिशा कॅप्टन आपण करायची आहे. नंतर 2 रनची पॅनल्टी मागच्या मॅच मध्ये दिली होती आपण पाहायला गेलंय. अगदी शिस्तीवरती मात्र इथून पाहायला गेलं तर आपल्याला ही स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळते इथे. चला टायमर ऑन केला जाईल 3:23 फिल्डिंग करणारी टीम आपण कृपया आता दक्षता घ्यायची, कारण फलंदाज मैदानामध्ये गेलेले आहेत. आणि जर का इथून तुम्ही 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण केली नाही तर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावे लागेल. सामने 5 षटकांचे राहतील. पहिली सेमीफायनल अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अखंड शाहवाडी तालुका प्रीमियर लीग 2026 टेनिस बॉल क्रिकेटची मानाची स्पर्धा आणि एक जबरदस्त आयोजनाचं उत्तम उदाहरण मात्र इथे पाहायला मिळालं. कोणता संघ होणार टेनिस बॉल क्रिकेट 2026चा विजेता. अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतिम टप्प्यामध्ये मात्र हा स्पर्धा मात्र पोहोचली गेली आहे. एक जबरदस्त क्रिकेटचा उत्तम उदाहरण मात्र पाहायला मिळालं. तोपर्यंत आपण टीमची मात्र इथे बांधणी पाहूया. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव टीम मध्ये मात्र पाहायला गेलं तर प्रकाश पाटील आयकॉन प्लेयर पाहायला मिळतात. विकास पाटील चॉईस प्लेयर, विनायक पडवल कॅप्टन, विकास पिसाल व्हाईस कॅप्टन, आनंद शेलके, संजय पाटील, सर्जेराव देसाई, संदीप आरुगडे, अनुप पाटील, विनोद पाटील, विकास कळंत्रे आणि कृष्णा पडवल. परंतु विकास कळंत्रे आपल्याला 12 मॅन मात्र पाहायला मिळतील. 12वे खेळाडू इथे मात्र पाहायला मिळतात. इथे दुसऱ्या बाजूला आपण श्री स्पोर्ट्सचा विचार केला. श्री स्पोर्ट्सचा हेतून मात्र प्लेइंग 11 पाहायला गेलं तर स्ट्रॉंग आहे. कॅप्टन मात्र स्वतः पाहायला मिळतात. इथे श्रवण बेले, संतोष मगदुम आयकॉन प्लेयर, उत्कृष्ट गोटावले, संदीप घोलप, अमोल कांबळे, भास्कर पाटील, योगेश कांबळे, अभिजित पाटील, सागर कालंत्रे, संकेत साटेकर. आणि गेम ऑन इथे मात्र होताना पाहायला मिळेल. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. पहिला सेमीफायनल अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मात्र अखंड शाहवाडी तालुका प्रीमियर लीग मधील पहिल्या सेमीफायनलचा पहिला बॉल घेऊन येतो मात्र गोलंदाज झालाय. उत्कर्ष मात्र पाहायला मिळत ज्याने मॅच मागची मात्र जिंकून दिली होती. विकास पाहायला मिळत इथे चांगला खेळ त्याच्याकडे मात्र राहिला. सातत्याने पाहायला गेलं तर बेस्ट ऑफ बेस्ट तुम्हाला क्रिकेट पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला प्रकाश पाटीलला पाहतो. इथे मिडॉन मध्ये मात्र खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्कीड झाला. आता मधून बघता बघता मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक डिपवरनं मात्र बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळत आहेत. पकडतील पिके करतील तोपर्यंत मात्र पहा इथे धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा. 2 धावेने सुरुवात झाली. दमदार मॅच तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. ठरला तर तुम्ही डायरेक्ट थेट बाहेर तुम्हाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. आणि परंतु इथून जर पाहायला गेलं तर अफलातून क्रिकेट मात्र पाहायला मिळणार आहे. सेमीफायनल ड्रोन मार्फत मात्र या सामन्याची क्षणचित्र मात्र टिपली गेलेली आहेत. बट आयसोड मात्र इथून क्षणचित्र मात्र इथून तुम्हाला तुमच्या पर्यंत पोहोचवली जात आहेत. जबरदस्त आयोजन, कशाचीच कमी नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये प्रोटेक्ट केला जाईल का. मिडॉपवरनं येतात तिथे बॉल पर्यंत पोहोचले. फेकी केली तोपर्यंत कंप्लीट केली जातो. 1 धाव. ताकदीचं क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळालं. अभिजित आहे तिथे. काय कमिटीने कमाल केली आहे. जबरदस्त आयोजनाचं उत्तम उदाहरण मात्र सादरीकरण मात्र दिलं गेलेलं आहे. एक आयोजन कसं असो त्याचं उत्तम उदाहरण साकारलं गेलंय. खूप छान पद्धतीने मात्र मांडणी केली. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर अंतिम टप्प्यामध्ये मात्र सामना आलाय. स्ट्राईकला पाहतो इथे मात्र प्रकाश पाटील. ताकद आहे त्यांच्याकडे. अनेक मैदानं मात्र त्यांनी मारली आहेत.
चेंज ऑफ द स्पेस मात्र पाहायला मिळालं. गती परिवर्तन स्क्वेअर लेग इथे मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात. पाटा बदललाय तिथे, वेग ही पकडलाय. अंतिम क्षणी बॉलला मात्र पकडलं गेलंय. बघता बघता 3 धावा तर पूर्ण झाल्यात. 1 धाव निश्चित वाचवले तिथे क्षेत्ररक्षकांमध्ये. आणि चौथी धाव लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आणि कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळाली. साज बाज तास सरतेज या 4 धावा मात्र त्यांना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 7 धावा. 7 रन स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळालं. इन ऍक्शन मध्ये मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती ज्यांनी मात्र आज आपल्या नावाचा परिचय सुपर 4 मध्ये सामना नेण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. उत्कर्ष आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती प्रकाश पाटील स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. चांगला बॉलचा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम इथे मात्र इथून डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे मात्र प्रकाश पाटील यांच्याकडनं पाहायला मिळतोय. एकदा मात्र कंप्लीट झाली. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना मात्र पाहायला मिळतोय. पुरा या षटकातील 4 बॉलचा खेळ झालाय. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती 8 धावा आल्यात. तसं पाहायला गेलं तर द्वयन्मन स्थितीमध्ये मात्र हा षटक पाहायला गेलाय. मोठा फटका इथून आला नाही या षटकामध्ये. फक्त एक चौकार जरूर आला तिथे. आणि तिथेही मात्र पाहायला गेलं तर तिथे मात्र या 4 धावेने धावा संख्या 8 वरती मात्र आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही ताकदवान टीम आहेत, बलवान टीम आहेत. कित्येक वेळा एकमेकांना समोर आले ते खेळाडू. फटका फसलाय तिथे. मोठी विकेट कदाचित येऊ शकतोय का, परंतु चान्स नाहीये. अंतर मिळालं, अंतर कापलं आणि आता मात्र शिट्ट्यांचा आवाज, टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट 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 होताना मात्र पाहायला मिळतोय. बॉल फरार, सीमारेषा पार, षटकार ठक 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 मश. मोरिया छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. अप्रतिम स्पर्धेचं उत्तम उदाहरण साकारलं जातोय. मात्र इथून या षटकारानं 14 धावा धावफलकावरती येताना मात्र पाहायला मिळत आहेत. कोण होणार इथे मात्र चॅम्पियन, कोण होणार, कोणाच्या नावावरती मात्र लागणार चॅम्पियन हा शब्द. झगमगती ट्रॉफी कोणाच्या नावावरती जाईल, कोणत्या संघ मालकाच्या घरी जाईल, बाईक वरती कोणत्या संघाला मात्र संघ मालकाला मात्र बसायला मिळणार आहे, त्याची चर्चा मात्र पाहायला मिळतोय. इथे पाहायला गेलं तर स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज आहे ज्यांच्या बॅटमधून मात्र या लीग मध्ये मात्र धावा आल्याच जरूर. 3 बॉलमध्ये 9 धावा आतापर्यंत विकास चौगुले यांच्या बॅटमधून येताना मात्र विकास शिर्के यांच्या बॅटमधून मात्र येताना पाहायला मिळाल्या. आणि त्याच फलंदाजांना मात्र पाहायला मिळतात आपल्याला इथं स्ट्राईक एंडला. ताकदवान आहेत, खूप छान पद्धतीने फलंदाजी अनेक वेळेला पाहिली आहे, परंतु उत्कर्ष आहेत. गोलंदाजीसाठी मात्र पाहायला गेलं तर पाटा बदललाय. आणखी एक चांगला फटका. मोठी मॅच आणि मोठी खेळी, बडा मंच आणि पंच भी बडा. बॉल फरार, सीमारेषा पार. आल्या धावा 4 4 4. चौकार. आणि चौकाराने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिला समाप्त होत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. चांग बलर मैदान घुमघुमताना पाहायला मिळते. आपण पाहिलं तर नवी मुंबईमध्ये सुप्रसिद्ध मैदान रामलीला मैदानाचं तुम्ही मात्र हे क्षणचित्र अगदी नयनरम्य दृश्य हे मात्र तुम्ही पाहताय. ना भूतो ना भविष्य अशी ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे परंपरेची. ड्रोन व्ह्यू मात्र इथून आपण या स्क्रीनवरती पाहतो NP लाईव्हच्या. अगदी झगमगती मात्र नवी मुंबई शहर म्हटल्यानंतर स्वप्नातील नगरी, आणि त्या स्वप्नातील नगरी नवी मुंबईमध्ये नेरुल गावामध्ये आपण पाहतोय मात्र ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. आणि त्याच मैदानाचे मात्र क्षणचित्र तुम्ही इथे मात्र पाहिलात. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. तिथे चुकी झाली, बघता बघता मात्र बॉल अडवला जाईल का त्याची चर्चा. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण होताना मात्र पाहायला मिळतात. इथे या 3 धावाने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा. काय भव्य दिव्यता पहा, मैदान काय सजला गेलाय. जसं नवी नवरी नटावी ना तसं मात्र हा मैदान मात्र सजवलं गेलाय. दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण. सगळेच आमचे मात्र कमिटी मेंबर आपल्याला पाहायला मिळतात. आमचे आदरणीय दमदार रमेशदादा बेरे, त्याचबरोबर कलंदर मोहम्मद कुरेशी साहेब, अनिल पाटील भाई, दीपक दादा खोत, बाबासोदादा आलेकर, सुभाष कारंडे साहेब, आमचे आदरणीय उपाध्यक्ष संतोष जाधव साहेब, सचिव अंकुश पाटील,
खजिनदार संदीप गुलाब साहेब, उपखजिनदार कृष्णा पडवल, सहसचिव रवींद्र अडसूळ साहेब, सदस्य आमचे सुरेश पाटील, प्रकाश कांबळे, सूरज पाटील, सर्जेराव देसाई, सर्जेराव कांबळे, सचिन पाटील, प्रणित पाटील, सुरेश पाटील, दीपक वारंग, प्रदीप कलंत्रे, संतोष नेर्लेकर, विकास दामणकर, अशोक पाटील आणि अक्षय पाटील आणि आमचे दमदार रुबाबदार अध्यक्ष प्रशांत दादा पाटील यांचं मात्र हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आयोजनाचे बाप, आयोजनाचे बेतात बादशाह म्हणून ओळख राहील. 2026 पासून या पुढे ते नाव असेल अखंड शाहवाडी तालुका. अखंड शाहवाडी तालुका टेनिस बॉल प्रीमियर लीगचं आयोजन कसं होतं तर आयोजन बाप होतं असंच म्हटलं जाईल. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केलाय. नो चान्स, आउट ऑफ द पार, वसीम रेषा पार, आला हा षटकार. तर विकास मात्र जिथून 5 बॉलमध्ये 14 वरती खेळतायत. दुसऱ्या बाजूला मात्र पाहायला गेलं तर प्रकाश आहेत 4 बॉलमध्ये 14 वरती खेळताना पाहायला मिळत आहेत. 28 धावा धपलकावरती दोन्ही फलंदाजांनी समांतर धावा बनवल्यात. धपलकावरती 28 धावा पाक इथून व्ह्यू पाहायला मिळते. ASTPL अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2026 ची भव्य दिव्यता दाखवणारे मात्र हे क्षण आपण स्क्रीनवर पाहतोय. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला. स्टेट ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. बॉलला उचलतील, फेकी करतील तोपर्यंत मात्र पाहिले गेले तर एकदा मात्र पूर्ण होताना मात्र पाहायला मिळणार आहे. इथून षटक क्रमांक पहिला इथे मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर मात्र पाहायला गेलं तर धपलकावरती धावा होत्या त्या 28. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाज पाहतोय आपण. संकेत आहेत. पहिल्या बॉलवरती 3 आल्या, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आले, तिसऱ्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर सिंगल एकूण धपलकावरती 29 धावा. दुसरा षटक मार्गस्थ. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. गती परिवर्तन. संकेत हुशार आहेत, चाणाक्ष आहेत. तेच तुम्हाला करायचं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात त्याने त्या धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. खूप छान क्षणचित्र NP लाईव्हच्या मार्फत आपण पाहायला गेलं तर खूप मेहनत आणि कष्ट जिद्द इथे मात्र पाहायला मिळाली आणि स्पर्धेला वेगळी झाली प्राप्त करून देण्याचं काम मात्र अरुणदादा पाटील यांचा चॅनल NP लाईव्हने केले. संदीप दादा गोलब आपण पाहायला मिळतात. श्री स्पोर्ट्सचे संघमालक. ओहो, कलात्मता, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप केलाय आणि इथून बॉल मात्र अगदी नजाकतता भरलेला क्लास आणि क्लासिकल हा येतोय मात्र इथून षटकार. पाहा रिप्ले मध्ये काय क्लास पाहायला मिळाला. जबरदस्त फटका मात्र इथे एक कमी खेळाडू असे आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकी इथे मात्र पाहायला मिळाले. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. विकास शिर्के हे नाव का वर्जून घेतात त्याचं उत्तम उदाहरण. जर का तुम्ही घर बसल्या पाहत असाल जिओ हॉटस्टार वरती जणू काही तुम्ही मॅच पाहताय असं तुम्हाला मात्र इथून फास होईल आणि ते खरं आहे. NP लाईव्ह जिओ हॉटस्टार पेक्षाही काही कमी नाही आहे. जबरदस्त आयोजन. अगदी परिपूर्ण मात्र मैदानाला इथून झाडाने घेरले गेले. झाडांच्या मधोमध असताना मात्र नवी मुंबई शहरामध्ये कुकशेत गाव, सारसोले गावाच्या अगदी मधोमध. त्याचबरोबर आपण नेरुळ गाव म्हटल्यानंतर शैक्षणिक दृष्ट्या एक खूप नेरुळ शहराचं मात्र इथून नाव घेतलं जातं. बरेचसे तुम्हाला मात्र इथून क्लासेस त्याचबरोबर एज्युकेशन. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय. पंच मॅच मोठी आहे, रिदम तुटलं नाही पाहिजे असं आयोजकांचं म्हणणं आहे आणि विरोधी टीमचंही म्हणणं आहे. हा कॅप्टन श्रवण बेले कॅप्टन आपण आहात. मोठी मॅच आहे. प्रत्येक बॉल गणिक आणि प्रत्येक षटका गणिक एकत्र येऊ नका. 3 षटकानंतर तुम्हाला ड्रिंक ब्रेक दिला जाईल. त्याच्यानंतर तुम्ही 30 सेकंदामध्ये तुमचे डिसिजन, तुमचे काय निर्णय असतील ते खेळाडूंपर्यंत, क्षेत्ररक्षकांपर्यंत पोहोचवा. परत एकदा तसंच होतंय. प्लीज विनंती करीन. टायमर ऑन आहे कारण 2 षटकं इथे मात्र समाप्त झाली. धावफलकावरती 35 धावा 2 षटकांमध्ये 17.00च्या सरासरीनं प्रति ओव्हर मागे मात्र धावा बनवल्या. 7 बॉलमध्ये 20 धावांवरती विकास शिर्के खेळताना पाहायला मिळतात. प्रकाश पाटील 5 बॉलमध्ये 15 वरती खेळताना पाहायला मिळतात. ही जोडीनं खास आहे. ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत तुम्हाला धावा येताना पाहायला मिळतील. आपल्याला
फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण झाले, थांबवलं तिथे. विकास शिर्के यांना माहिती आहे की एका धावेनं विकेट गमावण्यापेक्षा थांबून खेळून धावांची धावाधाव करण्यापेक्षा धावांना जमवणं महत्वाचं आहे. त्याची ते मात्र पाहायला मिळते. हा मैदान आहे रामलीला मैदान, नवी मुंबई शहरातील नामांकित मैदानांपैकी एक मैदानाची ओळख राहिली गेलेली आहे आणि त्याच मैदानामध्ये अखंड शाहवाडी तालुका टेनिस बॉल प्रीमियर लीग 2026 ची स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. अगदी गावावरनं ही स्पर्धा मात्र आता लाईव्ह पाहिली जात असेल, त्यांचंही आपण करूया सहर्ष सहर्ष स्वागतम सुस्वागतम. आणि या सगळेच लाईव्ह पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं, मायबाप प्रेक्षक वर्गांचं करूया आपण अखंड शाहवाडी तालुका प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. उपस्थित सगळ्या प्रेक्षक वर्गांचंही करूया आपण मनापासून सहर्ष स्वागत. अतिरिक्त वेळ या मॅच मध्ये भरपूर खर्च झालाय, मोठी मॅच आहे. मी विनंती करेन रिथम तुटला नाही पाहिजे. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. थोडेसे नाराज गोलंदाजी मार्कवरती मात्र क्रमांक 3 च्या षटकासाठी भास्कर आलेत. भास्कर पाटीलला पाहतो इथे. अनेक वर्ष मात्र गोलंदाजी करतायत, अनुभव भरपूर आहे त्यांच्याकडे. परंतु समोर आहे 45 चे खेळाडू म्हणून ओळखले जातात. 40+ क्रिकेट मात्र त्यांच्याकडनं खेळलं जातं. आज भरपूर कस आहे पा कॅमेरे दोन स्ट्रीमने मात्र ही आपण स्क्रीन पाहतोय. NP लाईव्हच्या मार्फत आणखी एक चांगला बॉल. फिरकीचे जादूगार म्हणून ओळख राहिली आहे भास्कर पाटील. सध्याच्या घडीला बीट कोणाला करतायत तर विकास शिर्केला. 9 बॉलमध्ये 20 धावा मात्र विकास शिर्केच्या बॅटमधून आल्यात. 36 धावांवरती धावा संख्या स्थिर इथे मात्र पाहायला मिळत आहेत. काय कॅमेरामॅन आमचे पहा, काय क्षणचित्र टिपले जातात. क्लोजअप येतोय त्यांच्यानंतर एकत्र येताना मात्र स्लो डिलिव्हरी स्लो मोशन मध्ये ही तुम्हाला मात्र व्हिडिओज पाहायला मिळतात. NP लाईव्ह मात्र करून दाखवलंय. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय, पायावरती जरूर हाताला गेलाय. पंच तेच कळवतायत लेग 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. 37 धावा 3 बॉल नावी गेलेत. गोलंदाजी करत असताना गोलंदाज भास्कर पाटील यांच्या नावावरती, कारण या 4 बॉलमध्ये फक्त धावा आल्या त्या 2 धावा. काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. इनिंग फर्स्ट आपल्याला पाहायला मिळते. टॉस इथे मात्र जिंकला होता सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव या टीमनं आणि बॅटिंग बरोबर जाण्याचा निर्णय. श्री स्पोर्ट्स टीमला मात्र इथून गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. धाडशी निर्णय. आणि पहा इथे आमचे पंच व्हीव आपल्याला पाहायला मिळते. ड्रोन मार्फत परिपूर्ण स्पर्धा ही संपन्न होताना पाहायला मिळते. ऑन साईडला खेचून काढलंय क्षेत्ररक्षक, बाहेर बरेच दूरवर पाहायला मिळाले. त्यांना चुकवून बॉल चाललाय मिडॉनला कव्हर करत. काऊ कॉर्नरची मात्र सीमारेषा चिडी फाड करत बॉल सीमा पार 4 चौकार. त्या 4 धावा यानंतर चला बॉल. थँक्यू महेश. 12वे खेळाडू आपण पाणी घेऊन तयार आहे. जसा मात्र बॉल हा डिलिव्हर होईल लास्ट त्याच्यानंतर लगेचच आपण पाणी घेऊन जायचंय. 41 धावा डबल कव्हरची मात्र पाहायला मिळतात. चांगले ते समोरच्या दिशेने खेळून काढलं. स्क्वेअर लेग मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. तिथे मात्र थोडेसे मात्र इथून पाहायला गेलं तर फॉर्मलिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 मात्र समाप्त झालाय. 3 षटकानंतर धापलकावरती मात्र धावा पाहायला मिळतात. त्या 43 धावा. ड्रिंक ब्रेक झालाय. प्रोजेक्ट स्कोर पाहायला गेलं तर 71 धावा बनवू शकतात. 14.33 च्या सरासरीनं मात्र धावा जर बनवल्या गेल्या तर, परंतु त्याच्यानंतर महागडं मात्र षटक होताना पाहायला मिळेल. तुम्ही पाहताय अनुभवताय. दीपक दादा खोत यांची कृपा निश्चितच आहे. आणि पाहतो स्क्रीनवरती आपण टॉस का बॉस. आणि जिथे टॉस घेतले गेलेत अखंड 4 दिवस आपण पाहायला गेले तर टॉस का बॉसचा व्ह्यू तुम्ही मात्र पाहताय. जबरदस्त मात्र या स्पर्धेची एक वेगळी झाली स्पर्धा काय आहे ना त्याचं उत्तम उदाहरण मात्र दिलं जातं. विशालगड आणि पावनखिंड म्हणून ASTPL मध्ये मात्र हे टॉस आपल्याला मात्र पाहायला मिळाले. ही अनोखी संकल्पना आणि ही संकल्पना मात्र घेऊन आले अखंड शाहवाडी तालुका टेनिस बॉल प्रीमियर लीग च्या निमित्ताने. पूर्ण कमिटी आमचे दमदार अध्यक्ष प्रशांतदा पाटील आपण पाहतो इथे. त्यांची पूर्ण सेना आमचे संतोष जाधव, अंकुश पाटील, संदीप घोलप, कृष्णा पडवल, रवींद्र अडसूळ, सुरेश पाटील,
प्रशांत कांबळे, सूरज पाटील, सर्जेराव देसाई, सर्जेराव कांबळे, सचिन पाटील, प्रणित पाटील, सुरेश पाटील, दीपक वारंग, दीपक कळंत्रे, संतोष नेर्लेकर, विकास धामणकर, अशोक पाटील आणि अक्षय पाटील आणि आमचा आधारस्तंभ हा भव्य दिव्य व्यासपीठ. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला या स्पर्धेची भव्य दिव्यता समजेल. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन, अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2026चा हाच तो मुख्य व्यासपीठ आहे. VIP डाईज आहे, जिथून मात्र पाहिलं गेलं तर अनेक राजकीय, सामाजिक, क्रीडा, शेतकरी, कष्टकरी, कला क्षेत्रातील मात्र मान्यवर याच मुख्य व्यासपीठावरती येऊन गेले. या व्यासपीठाचं मान सन्मान वाढवून गेले. तेच व्यासपीठ आपण तुम्ही पाहता NP लाईव्हच्या मात्र स्क्रीनवरती. हा का समालोचन कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेची सजावट केली गेली. परिपूर्ण मात्र आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेची झाली काय आहे त्याचं उत्तम उदाहरण पूर्णपणे आपण पाहतोय आमचे NP लाईव्हचे अरुण पाटील, मी समालोचक रुपेश पाटील, आमचे मित्र स्फुरक गुणलेखक आमच्या समवेत जोडले गेलेले आमचे 12 बँड परंतु संघमालक संदीपजी घोलप आहेत. त्याचबरोबर आमचे आदरणीय 12 मॅनच्या भूमिकेमध्ये विकास जे आहेत आणि आज आम्हाला मोठी सहकार्य ज्यांनी केले ते आमचे आदरणीय उमेशजींना पाहतोय. इथे हा पूर्ण आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्ही सजलेला पाहायला मिळाला. छान पद्धतीने माझ्या स्पर्धेची मांडणी केली गेली. तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला या स्पर्धेची भव्य दिव्यता मात्र माहिती पडेल. ही स्पर्धा काय आहे, ही स्पर्धा कशा पद्धतीने मात्र याचं आयोजन केले गेले. आयोजनासाठी खूप मेहनत लागली आहे. अगदी वर्षभर चर्चा झाली आहे आणि पाहायला गेलं तर 26 जुलैच्या रोजी 2026 जुलै आणि या महिन्यामध्ये तुम्हाला आणखी एक भारतात स्पर्धा येताना पाहायला मिळेल. म्हणजे त्या स्पर्धेमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला बाईक पाहायला मिळणार आहे आणि हे करू शकतात ते आणि ते फक्त ना फक्त अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन. नाद करायचा नाही. दमदार खेळाचा दमदार उत्तम आयोजन पाहायला मिळालं आपल्याला. जबरदस्त इथून मात्र ऑन साइडला खेचून काढल्या. वा बॉल चाललाय सीमा पार. काय आवाज आलाय बेधडक बेधडक. हा षटकार आलाय कडक 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 कडक. अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग, खेळाडूंचा जोर, प्रेक्षकांचा शोर, सन 2026 ची सर्वात मोठी लढत. चला शाहूवाडी, चला शाहूवाडी, चला 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 शाहूवाडीला. निश्चित आपण पाहायला गेलं तर विकास शिर्केने जर का इथून 3 षटकार लगावले तर सचिन शिर्के यांच्याकडनं मात्र तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र येणार आहे. सचिन शिर्केजी यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. विकास शिर्के याने जर का इथून 3 षटकार लगावले 11 बॉलमध्ये 26 वरती खेळताना पाहायला मिळतात. इथे चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय गोलंदाजी मार्क वरती. इथून पाहायला गेलं तर क्रमांक 4चा षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत संतोष मखदूम. मोठं नाव सातत्याने राहिले गेले. या नावाची चर्चा राहिली गेली. ग्रामीण क्रिकेटनं आपल्या गावातून क्रिकेटला सुरुवात केली. बघता बघता मात्र इथून पाहायला गेलं तर तालुक्याचं क्रिकेट खेळले, जिल्ह्याचे क्रिकेट खेळले, व्यावसायिक क्रिकेटही मात्र आपण संतोष मखदूम यांना मात्र खेळताना पाहायला मिळाले. तेवढे ताकदवान विकास शिर्के यांचाही आपण क्लास पाहायला गेलाय. याने मात्र ग्रामीण क्रिकेटला मात्र आपल्या गावातून सुरुवात केली. बघता बघता तालुक्याचं क्रिकेट खेळलंय. त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर जिल्ह्याचं क्रिकेट त्यानेही खेळलंय. ग्रामीण क्रिकेटमध्ये मात्र पाहायला गेलं तर व्यावसायिक गटामध्ये मात्र व्यावसायिक खेळाडू म्हणून विकास शिर्के यांना मात्र आपण खेळताना पाहायला मिळालंय. म्हणजे बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट तुम्हाला मात्र अखंड तालुका प्रीमियर लीग मध्ये मात्र पाहायला मिळणार आहे. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण मात्र चॅम्पियन होण्यासाठी पुढे जाणार त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळते. 50वा तब्बल धावफलकावरती आल्यात आणखी क्लास परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. त्यांच्या डोक्याच्या वरून बॉल झालाय फ्लाय. उंच माझा झोका घेत बॉल चाललाय लांब 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 लचक. हा आलाय षटकार. अखंड शाहूवाडी आपला तालमीचा जोर, चेंडू बॅटवर आपटतोय घुमतोय चौफेर. खेळाडू मैदानात मर्दांचा हा खेळ, फिक्स आपलीच ट्रॉफी नाही कुणाला भेळ. शाहूवाडी प्रीमियर लीग आवाज घुमणार, शाहूवाडी प्रीमियर लीग जल्लोष होणार. अखंड शाहूवाडी होणार होणार जल्लोष होणार जल्लोष होणार जल्लोष शाहूवाडी प्रीमियर जल्लोष होणार. पाहे ते टायर अलर्ट दिला जातोय. चार षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय परंतु चालू आहे. 17.49 सेकंद इथून कंप्लीट केली.
तुमच्याकडे अजूनपर्यंत 2 मिनिटात हा षटक कंप्लीट करण्यासाठी, नाहीतर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला गेला तर तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक पोहोचताना पाहायला मिळतात इथे. ओहो, इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि तोही मात्र सफल होताना मात्र पाहायला मिळाला. तो सफल झालाय. चांगला खेळ इथे मात्र होताना पाहायला मिळते. 2 खेळाडूंना आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळतात. क्रमांक इथून 4चा षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. या षटकामध्ये धावा येतील की ते 2 षटकार जरूर आलेत. दोन षटकार आले ना, त्याच्यामुळे ही धावसंख्या तुम्हाला मात्र अतिरिक्त होताना पाहायला मिळाली. 60 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात येते. 14 बॉलमध्ये 36 धावा बनवल्यात विकास शिर्के यांनी आणि 8 बॉलमध्ये 22 वरती प्रकाश पाटील खेळताना मात्र पाहायला मिळतात इथे. कोणत्या खेळाडूला बाईक मिळणार आहे त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल आपल्याला. सामना मालिका वीर कोण ठरेल, कोणता संघ चॅम्पियन होईल, हा फटका फसला तिथे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास कंप्लीट होईल का. तिथे मात्र धडपडले, पडले, परंतु उठले, परत एकदा बॉल पकडलाय, बॉल हातामध्ये ठेवलाय. या मोठ्या मॅच मध्ये तुम्ही असं करू शकत नाही आहेत. बघता बघता इथे धावा कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळत आहेत. दोन धावा मात्र त्यांना पाहायला मिळतील आणि या 2 धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या. चांगली गोलंदाजी करावी लागेल. संतोष पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित होतं, तसं होताना पाहायला मिळालं नाहीये. मोठा फटका तिथे खेळायचा होता. प्रकाश पाटील आहेत स्ट्राईक एंडला आणि क्रमांक इथून मात्र 4था षटक समाप्त झालाय. 4 षटकानंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात आपल्याला त्या 61 धावा. 15.25च्या सरासरीनं मात्र धावा बनवल्या गेल्यात. खूप छान इथे मात्र क्रिकेट आपल्याला दोन्ही टीमकडनं मात्र पाहायला मिळणार आहे. मोठी मॅच आहे. जरी या 61 धावा आल्या असल्या तरी तुम्हाला जास्तीच्या वाटाची काहीच गरज नाही आहे का समोरच्या टीम मध्ये तेवढे चांगले मात्र खेळाडू पाहायला मिळते आहेत. इथे ड्रिंक ब्रेक नाही आहे, त्यामुळे मी विनंती करेन टायमर ऑन आहे. आता तुम्हाला मात्र एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. जर का तुम्ही लगेच क्षेत्ररक्षण सजवला नाही तर तुम्हाला आता मात्र येणाऱ्या अंतिम षटकासाठी तुमच्याकडे वेळ वाचलेला आहे तो 4 मिनिट आणि 30 सेकंद. त्याच्यामध्ये तुम्हाला हा अंतिम षटक पूर्ण करायचा आहे. षटक क्रमांक 4 समाप्त झाले. 61 धावा धावफलकावरती आल्यात. आता स्ट्राईकला मात्र इथून पाहायला मिळतात आपल्याला. 14 बॉलमध्ये 35 धावा ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले विकास शिर्के आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजीसाठी ओळख राहिले गेलेल्या ओळख आणि ओळखीचं उत्तम उदाहरण विकास शिर्केने मात्र अनेक वेळा दिले गेले. परंतु समोर गोलंदाज आहे ते तेजस पाटील. चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. ती खासियत त्यांच्याकडे आहे ना, ती अनेक वेळा पण पाहिली गेली आहे. तेच मात्र चित्र करताना पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये जर का आपण इतिहासामध्ये गेलो तर मागच्या मॅच मध्ये पहिल्या दिवशी आपण विचार केला तर 4 विकेट याच गोलंदाजाने घेतले होते. तेच गोलंदाज तेजस पाटील गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात इथे. तेजस पाटील ऑन फायर. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. 61 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहे. 4.1चा खेळ झाला. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा येतील किती, टार्गेट सेट केला जाईल किती. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न विकास शिर्के यांच्यासारख्या महत्वाच्या फलंदाजांना बीट केला जातोय. ताकद दाखवली जातोय आणि फलंदाज जी विकेट हवी होती ती विकेट प्राप्त करून देण्यामध्ये यशस्वी झालेत गोलंदाज तेजस पाटील. चतुर चाणाक्ष आणि हुशार यष्टीरक्षक आमचे संतोष मगदुम याने पकडलाय झेल आणि फलंदाज बाद झालेत विकास शिर्के. बॅक टू डगआउट. शाहूवाडी प्रीमियर लीगचा नाद. प्रशांत पाटील भाऊ तुमचा एकच शब्द अनब्रेकेबल ब्रँड. चेंडू बॅटचा जोर, मैदानात जल्लोष, पोरांमध्ये उत्साह. एकदम थँक्यू. टीम श्री संत बाळूमामा आणि टीम श्री सिद्धेश्वर क्रिकेट क्लब दोन्ही टीमच्या संघनायकांना आम्ही हा कॉल देतोय. आपण या ओव्हर नंतर लगेचच प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने या. आपण टॉस साठी हा तुम्हाला कॉल देत आहोत, याची नोंद घ्या. आणि आयोजन कमिटी आपण सर्वांनी मुख्य अतिथी कक्षाच्या दिशेने यायचं आहे.
नेक्स्ट मॅच आपल्या माध्यमातून केला जाईल याची नोंद घ्या. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला इथून पाहायला गेलं तर 61 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात आपल्याला. विकास शिर्के बाद झाले. त्याच्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायक पडवळ मात्र इथून स्वतः कॅप्टन मात्र पाहायला मिळतात. येथे श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव इथे मात्र टॉस जिंकला आणि बॅटिंग बरोबर जाण्याचा धाडशी निर्णय घेतला. आणि तो का निर्णय घेतला त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. याच टीममध्ये आपण स्वतः विनायक पडवळ कॅप्टन आहेत. ते आता मैदानामध्ये डेरे दाखल झालेत. प्रकाश पाटील आयकॉन प्लेअर म्हणून त्यांना घेतले गेले. चॉईस प्लेअर विकास शिर्के यांनी त्यांचं काम मात्र अगदी चांगल्या पद्धतीने निभावलंय. त्याचबरोबर संतोषजी पडवळ, आनंद शेळके, संजय पाटील, सर्जेराव देसाई, संदीप अरुगडे, अनुज पाटील, विनोद पाटील, विकास कळंत्रे, कृष्णा पडवळ हे मात्र आपल्याला सगळे खेळाडू या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात. आणि सुपर 4 मध्ये प्रवेश केला. आता जिंकले तर थेट डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करणार आहेत. दुसऱ्या बाजूला श्री स्पोर्ट्स संतोष मगदूम आयकॉन प्लेअर आहेत. उत्कर्ष कोटावले चॉईस प्लेअर आहे. संदीप घोलप, संतोष जाधव, श्रवण बेले कॅप्टन, अमोल कांबळे, भास्कर पाटील, योगेश कांबळे, अभिजित पाटील, सागर कळंत्रे, संकेत साठे, अर्णव मगदूम, तेजस पाटील श्री स्पोर्ट्स मध्ये पाहायला मिळतात आपल्याला. चांगला ब्लॉकआउटचा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. जबरदस्त इथे गोलंदाजीचं उत्तम उदाहरण देत असताना पाहायला मिळाले तेजस पाटील. जी विकेट हवी होती ती विकेट प्राप्त करून दिली. अंतिम षटकासाठी मला का आणलं गेलं त्याचं उत्तम उदाहरण देत असताना पाहायला मिळत आहेत. परंतु या तेजस पाटील यांना मात्र क्रमांक 3चा षटक देणं गरजेचं होतं का की क्रमांक 2 वरती आणणं गरजेचं होतं का, गोलंदाजीचे सिक्वेन्स बदलणं गरजेचं होतं का, त्याची चर्चा मात्र होताना पाहायला मिळेल की ॲज अ कॅप्टन म्हणून विनायक माफी असावी श्रवण बेले करत असताना मात्र पाहायला मिळतील. 24 मिनिट 44 सेकंद झालीत. तुम्हाला हा षटक लवकरात लवकर समाप्त करायचा आहे. चांगला बॉल व्हाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 63 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे मात्र घेतला जाईल. दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की या आपण टॉस का बॉचच्या इथे येऊन इथे उपस्थित राहायचं आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला. या नमस्कार रवींद्र अडसूळ साहेब, खुश आहेत एकदम आज. पुढचा बॉल फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न थोडासा पद्धत आली त्या पाहायला जरूर मिळालं परंतु ते हेरलं गेलं आणि त्याच्यानंतर मात्र जागा बनवली गेली तेजस पाटील या गोलंदाजाने आणि ते जागा बनवून गोलंदाजी टप्पा मात्र पाहायला मिळाला. ही खासियत आहे, खूप कमी गोलंदाजांना ते मात्र अवगत आणि ते त्याच्यापैकी एक गोलंदाज म्हणून तेजस पाटील आपल्याला सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळत आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा मात्र या षटकामध्ये फक्त खर्च झाल्यात. एक विकेटी महत्वपूर्ण आली आहे. 64 धावा धावफलकावरती हा षटक नावी गेलाय आपण पाहायला गेलात तर. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अखंड शाहवाडी तालुका प्रीमियर लीग 2026 चा थरार तुम्ही पाहताय. चांगला फटका इथे मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक काय देते बॉल पर्यंत पोहोचतात. बॉलला उचलतील फेकी करतील. 2 धावा पूर्ण होताना मात्र पाहायला मिळत आहेत. चांगलं कलेक्शन तिथे तेजस पाटील यांच्याकडनं मात्र पाहायला मिळालं आणि एक बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. ते 5 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आल्या त्या 66. प्रोजेक्ट स्कोर दाखवत होता 70-75 आपण पाहायला गेला तर आता 68 दाखवतोय. पण तो पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर 75 प्रोजेक्ट स्कोर दाखवत होता. आता एखादा मोठा फटका आला तर जवळपास त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न होईल जरूर. तिथे समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तिथे विनायक पडवळ स्वतः कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. समोर आहेत तेजस पाटील यंग ब्रिगेड पॉवर आपल्याला पाहायला मिळतोय. हाही फटका बसला. चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळालं. एक धाव मात्र वेगानं पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरीही धाव हो पूर्ण आणि हे आता मात्र तिसरीही धाव पूर्ण होताना मात्र पाहायला मिळेल. रनआउटची संधी आहे आणि इथून 4थी धाव पूर्ण होईल की काय आणि होय 4थी नाही तर 5वी 6वी 7वी धाव पूर्ण होताना मात्र पाहायला मिळेल का. बॉल फरार सीमारेषा जवळ बॅट्समनला लागलाय की काय त्याची चर्चा 2 पंच करतील. तिथे पंच आपण पाठवलेत मैदानामध्ये परंतु पहा कॉमेडी एरर बरचसं घडताना मात्र पाहायला मिळालं आणि या धावा घ्यायच्या किती ते पंच आम्हाला अंतिम निर्णय कळवतील त्यांचा. परंतु बरंच काय मैदानामध्ये घडलं. एवढ्या मॅच मध्ये मानसिक क्रिकेटचा आपल्याला मात्र संतुलन मैदानामध्ये पाहायला मिळालं नाहीये. श्री स्पोर्ट्स सर धावा फक्त सांगायच्यात किती घ्यायच्यात.
निर्णय चालू आहे. एवढ्या मोठ्या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर अशा चुका 6 ना 6 धावा घ्यायच्या आहेत. ओके 6 धावा इथे मात्र अंतिम बॉल वरती आल्यात म्हणजे षटकार ठोकला नाही परंतु इथून मात्र पाहायला गेलं तर धावून पळून धावून 6 धावा कंप्लीट केल्या आणि पहिल्या इनिंगचा केस समाप्त झाला. पाहिजे रिप्ले ऍक्शन मध्ये आपण हा बॉल आला इथे थ्रो केला तिथे कलेक्शन गोलंदाजांना करता आलं नाही तेजस पाटीलला. त्याच्यानंतर परत एकदा त्यांनाही तिथे थोडं मात्र तारांबल उडाली. तो बॉल उचलेपर्यंत मात्र पाहायला गेलं तर त्यांनीही मात्र हलकासा ढकलून दिला तिथेही मात्र अडवलं गेलं नाही. त्याच्यानंतर नॉस्ट इथून मात्र यष्टिरक्षकांकडे बॉल अडवलं. 4 यष्टिरक्षकांच्या इथे मात्र खेळाडू असताना बॉल सीमारेषा लगत गेला आणि अंतिम क्षणी मात्र या बॉलवरती 6 धावा धावून काढल्या आणि हा व्हिडिओ भरपूर व्हायरल होणार आहे. खरं सांगायचं तर अप्रतिम. सेमीफायनल तुम्ही खेळताय सेमीफायनल मध्ये 11 तर 11 तुम्ही शाहूवाडी तालुक्याचे तुम्हाला चुनके घेतलेले आहेत संघ मालकांनी आणि त्याच्यानंतर मात्र एवढी मोठी चूक. आता 72 धावा झाल्यात. प्रोजेक्ट स्कोर 75चा सांगत होता 72 धावा झाल्यात. 30 बॉल मध्ये बनवायच्या 73 धावा. आता इथून कशा बनल्या जातील कोणते गोलंदाज डिफेन्स करतील कोणते फलंदाज मात्र इथून चेस करतील तुम्ही पाहताय. मॅच क्रमांक मात्र इथून सेमीफायनलचा पहिला सामना श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री स्पोर्ट्स हा सामना 28 मिनिट आणि 26 सेकंदामध्ये संपवलेला आहे पहिली इनिंग. आता दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात होईल तोपर्यंत आपण जाऊया टॉस का बॉस मध्ये तिथे जोडले जातील शैलेश जाधव सर. थँक्यू. थँक्यू. ज्यांना तुम्ही मायक्रोफोन वरती ऐकलं ते रुपेश पाटील सर यांना आपण मायक्रोफोन वरती ऐकले. चला जाऊया मात्र मैदानाच्या आतमध्ये. आता नेक्स्ट मॅचचा टॉस सेमीफायनल क्रमांक 2 एक महत्वपूर्ण मॅच श्री संत बाळूमामा आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री सिद्धेश्वर क्रिकेट क्लब याच्यामध्ये ही होईल लढत. दोन्ही टीम्स आपण या चला संपूर्ण आयोजन कमिटी हा कॉल आपल्यालाही आहे आपणही या मॅचचा टॉस आपल्या माध्यमातून केला जाईल. सेमीफायनल क्रमांक 2 चला थोडीशी घाई करूया. श्री संत बाळूमामा आणि श्री सिद्धेश्वर क्रिकेट क्लब वारणा माणगाव. दोन्ही टीमचे संघ मालक यांनाही निवेदन आहे आपणही या. चला दोन्ही टीम्स ओनर या ठिकाणी दाखल होतील. टॉस करूया आपण. एक महत्वपूर्ण टॉस. संघ मालक येतील या दीपक जिलाड या आपण या. चला दोन टीम्स संघनायक दाखल झाले आहेत आणि एक महत्वपूर्ण आणि त्याचबरोबर या विजयदादा या आपलंही स्वागत आहे. एक महत्वपूर्ण टॉस आणि निर्णायक टॉस सेमीफायनल क्रमांक 2 कॉल दिला गेलाय. यस इथे कॉल दिलाय आणि काय घडलंय हेही पाहावं लागेल. यस कॉस पावनखिंड असा टॉसचा कॉल दिलाय आणि विशालगड हा टॉस आलाय. संत बाळूमामा नॉकआउट एकही मॅच पराभूत नाहीये पराभव चाखलाच नाहीये. आता टॉस जिंकलायस काय सांगशील काय वैशिष्ट्य आहे तुम्ही एकही पराभव एवढी स्ट्रॉंग टीम आणि संघ मालक काय एनर्जी दोघांची जबरदस्त पाहायला मिळाली काय सांगशील. सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू टॉस जिंकल्यानंतर आणि संघाचं बोलायचं झालं तर सर्व एकजुटीने खेळत आहेत व कॉम्बिनेशन जमलं आहे आमचं 5 सामन्यांचं. तेच कॉम्बिनेशन या सामन्यातही आम्ही उतरू आणि पुढच्या वाटचालीसाठी चालू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलायस आणि सांगितलंस की टीमचं बॉन्डिंगही चांगलं आहे. स्पर्धा एक कदाचित हा शेवटचाही टॉस असू शकतो आणि तुझ्या चेहऱ्यावरती जो कॉन्फिडन्स आहे ना तो बरंच काही सांगून जातोय. तुझी टीमही तितकी सक्षम आहे आणि आता जास्तचे तुला काही प्रश्न विचारत नाही. ऑल द बेस्ट तुला देतो. थँक्यू सो मच. या बाजूला जाऊया. थोडासा आमचा छोटासा नन्ना मुन्ना जादूगार लिटिल मास्टर याकडे वळले. रवी सर एक महत्त्वाची मॅच आहे आणि सेमीफायनलचा हा थाट आहे. समोरच्या टीमने फक्त क्षेत्ररक्षण विचारलं. मी जास्त प्रश्न विचारले नाहीत कारण की त्यांनी लगातारचे 5 जिंकलेत. मात्र तुमचा संघर्षाचा काळ पाहायला मिळाला. आता त्या संघर्षातून तुम्ही उधारलेत. आता मात्र तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावा बनवणार.
60 ते 65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. 60 ते 65 धावा बनवायच्या आहेत आणि या मैदानाच्या आतमध्ये इतिहास राहिलाय. संघमालक तुम्ही स्वतःही आहात, विजयदादाही आहेत, त्यांच्याबद्दल 2 शब्द. आता अंतिमचा मॅच आहे, कदाचित हा शेवटचा फायनलचा कदाचित हा शेवटचाही टॉस असू शकतो. विजेताच्या बोलण्याबद्दल झालं तर ते एक दिलदार व्यक्तिमत्व आहे की कुठल्या प्लेअरवरती त्यांनी बर्डन नाही टाकले. जे तुम्हाला माइंड फ्रेश होऊन खेळा, जे तुमचा गेम आहे तो तुम्ही द्या, बस एवढी त्यांची इच्छा आहे. येस, याच इच्छेसोबत तुम्हालाही देऊया खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. सेमीफायनल क्रमांक 2चा हा टॉस झालाय आणि दीपक लाड येस थोडेसे मागे सरलेत, कमिटी मेंबर्स आहेत आणि मात्र सर्वच टीमला मी धन्यवाद देईन आणि संघमालकांनाही धन्यवाद देईन. न्यूज फ्रॉम द सेंटर टीम संत बाळूमामा विन द टॉस अँड सिलेक्टेड टू बोल फर्स्ट. मस्ट निडेड आहे ती टीमला यावं लागेल श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब आणि करावी लागेल बॅटिंग. मात्र या मॅचची कहाणी काय असेल हे कळेलच. मात्र मायक्रोफोनवरती आपल्याला ऐकायला मिळतील उमेश सावंत जो रायगड पेनचा आपल्याला आवाज मालदनचा आवाज ऐकायला मिळेल आणि या मॅचची सेकंड इनिंग त्यांच्या जुबानी. थँक्यू सो मच. हॅलो चेक. थँक्यू सो मच. जाऊया आपण पुढे एकदा मॅच कडे. जबरदस्त इथे मॅच आपल्याला पाहायला मिळते कारण लक्ष असणाऱ्या या मॅच मध्ये कुंड 73 धाव्यांचं आणि 73 धावेला उत्तर देताना कशा पद्धतीनं बॅटिंग होणार आहे श्री स्पोर्ट टीमची. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या कारण काहीतरी टाइम सेट केलाय. 2 आपण संघ पाहिला तर सिद्धेश्वर स्पोर्ट वर्ण असा हा संघ पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला श्री स्पोर्ट असा संघ. मोठं लक्ष या मॅच मध्ये ठेवलं आणि सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहत आहोत. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. 2026 पर्व क्रमांक 1 आणि या पहिल्या पर्वाचा आम्हाला आहे गर्व आणि यातच काही सर्व. जाऊ या मॅचच्या दिशेने. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅचला मजा येणार आहे. लक्ष मोठं आणि या लक्ष्याचा पाठपुरावठा करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संतोष मुगदुम आणि अमोल बॅटिंग साठी दाखल झाले आणि विकास सिरके पहिला बॉल घेऊन निघतील. टाइम इथे सेट केलाय. चला मॅचच्या दिशेने आपण निघतोय. चला घाई करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका कारण का खूप वेळ झालाय. 4:05 झालेत आणि आपल्याला आणखी सेमीफायनल एक खेळवायचे आहे आणि त्याच्यानंतर फायनल होणार आहे. सर्वच मी पाहुण्यांचं आयोजक कमिटीच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही स्वागत करतो. जे ऑनलाईन प्रेक्षक पाहतायत आपल्या स्मार्टफोनवरती आपलं त्याचं स्वागत करतो. संतोष मुगदुम आपल्याला पाहायला मिळत आहेत समोर असणार आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती विकास सिरके पहिला बॉल खेळून निघालेत. मॅच तिरंगात मॅच ढंगात होणार आहे. पहिला बॉल टाकण्यासाठी विकास सज्ज. पहिला बॉल हॅप ट्रॅकर होता ऑन साइडला. चबुक शॉट बॉस सीमा पार आलाय. पहिल्याच बॉल वरती संतोष मुगदुमच्या बॅटमधनं चौकार. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलं. संतोष मुगदुम थांबायचं नाव घेणार नाही पण माहिती आहे कारण का सेमीफायनलचा मॅच हा जर मॅच जिंकलात ना तर तुमचा प्रवास थोडा पुढे जाणार आहे. पहिल्याच बॉल वरती चाबूक शॉट पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्याला चांगला मनगडाचा वापर देखील चांगल्या पद्धतीने केलाय. बॉलर तयार. हाही देखील बॉल त्याच पद्धतीनं बॉल पकडलाय. चांगली फिल्डिंग. खतऱ्याची घंटे 9 सेकंडला चांगला थ्रो आणि फलंदाज अमर होतील बाद. पहिला धक्का लागत असताना बॅटिंग करणाऱ्या टीपला अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग. खेळाडूंचा जोर, प्रेक्षकांचा शोर. सन 2026 ची सर्वात मोठी लढत. चला शाहूवाडी. थँक्यू. शाहूवाडी. चला एकत्र होऊ नका कारण का फक्त आपण टाळ्यावरून सेकंड करायचं आहे कारण का वेळ खूप कमी आहे. जाऊया 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी सस्त्यामध्ये मी पण अमोल गेला काही केले आणि अगदी काही संकटामध्ये नाही. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय श्री प्रकाश दादा मिरटे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम मोस्ट वेलकम. दुसऱ्याच बॉल वरती ते मोठा धक्का दिलाय. असं वाटतंय की भूकंप झालाय आणि तोच धक्का मिळाला. रनआउटच्या माध्यमातून घाई केली आणि घाईमध्ये अमोल इथे परतवलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता उत्कर्ष नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
फुलटॉस बॉल फटका फसलाय आणि ही विकेट महत्वाची असणार आहे. कॅच आणि कॅच बॅक टू बॅक इथे दोन आणि संतोष मुग्धमोतील बात. वा 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 मेहंदी रन लाती है सूखने के बाद, मेहंदी रन लाती है सूखने के बाद और गेंदबाज को मजा आता है सफलता लेने के बाद. इथून पुढे देखील सावरावं लागेल. इथून पुढे या मॅचला पुढे घेऊन जाणं खूप महत्वाचं असणार आहे. कारण का जेव्हा आपला सेनापती ढासाल तोडणार तेव्हा सैन्यांवरती जबाबदारी येते आणि या मॅच मध्ये आता जबाबदारी कोण घेणार. लक्ष मोठं 73 धावा बनवत असताना संतोष देखील मुग्धम बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता संकेत आणि उत्कर्ष कथ्या पाहिजे बॅटिंग करतील परंतु बॉलिंग अप्रतिम केले. विकास सिरके नावातच काही सर्व काही दडलंय. विकास प्रत्येक जण विकास करत असतो मग आपल्या भागाचा असेल आपल्या गावाचा असेल परंतु पहिलंच बॉल क्लासिकली ते ड्राईव्ह केलाय आणि बॉल चाललाय ते सीमा पार दिल मागे मोर आलाय तो हे लाजवाब अप्रतिम टायमिंग फॉर थँक्यू डिसे दम आहे. अनिल भाऊ यांच्यामध्ये दम आहे. दम खेळाडू मध्ये आहेत. एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीला चौकार आलाय. बॉलर तयार हलक्यातनं ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. अपील तर खूप चांगली केलेली आहे. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळते आणि इथून पुढे पंचांचा स्पष्टपणे नकार येतोय. चांगला बॉल येते. विकास शिर्केचा इथे पाहायला मिळतोय. प्रत्येक जण आपल्या गावाचा विकास करण्यापासून करत असतो. प्रत्येक जण आपल्या विभागाचा विकास करत असतो. प्रत्येक जण आपल्या तालुक्याचा विकास करत असतो. प्रत्येक जण आपल्या जिल्ह्याचा विकास करत असतो. नाही विकास या डावामध्ये खूप काही दडलंय. टोटल झालं ते 8 धावा धाव फलकावरती 5 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. जबरदस्त मॅच रंगत असताना प्रत्येक बॉलवरती खरं तर अपील होणार आहे. प्रत्येक बॉलवरती विश्लेषण चेत होणार. प्रत्येक बॉलवरती धगधग वांडर रॅप आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा डॉट आलाय. काय जबरदस्त विकास शिर्केचं इथे षटक राहिलं. या षटकामध्ये 2 चौकार आणि त्याचबरोबरीनं 2 विकेट देखील आले आहेत. पहिला अमोलला बाद केला आणि त्याच्यानंतर अनंत मुग्धम संतोष मुग्धमला बाद केलाय. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तब्बल आतापर्यंत एकूण फक्त आणि फक्त त्या 8 धावा धाव फलकावरती येणार 24 बॉल आणि 55 धाव्यांची 65 धाव्यांची आवश्यकता. चला मॅच ऑन करा. जास्त वेळ घेऊ नका. चला फिल्डिंग करणारी टीम श्री सिद्धेश्वर स्पोर्ट आपण कोणताही वेळ घेऊ नका कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सेकंड मॅच सेमीफायनलचा मॅच देखील आता थरार तुम्हाला पाहायला मिळेल. या इनिंगच्या समाप्तीनंतर जबरदस्त मॅच कडाकीचे खेळ आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येकाने खूप चांगले योगदान दिलं आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही आपल्याला एवढी मोठी स्पर्धा या नवी मुंबई नगरीमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 P1चं दुसरं षटक आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संतोष आलेले आहे. समोर असणारा एक लेफ्ट हँड बॅटर उत्कर्ष. त्याला आतापर्यंत स्ट्राईक मिळाले नव्हती परंतु मागचा मॅच आपण पाहिला ना हाच फलंदाज होता आणि काय जबरदस्त बॅटिंग केली आणि तोच आहे आणि त्याला आता ते काम करावं लागेल. जे काम अपूर्ण राहिलंय ना ते पूर्ण करायचं आहे. सेमीफायनल फायनलचा मॅच कोण खेळणार. फिल्डिंग करणारी टीम की बॅटिंग करणारी टीम. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट की श्री स्पोर्ट या 2 संघांमध्ये लढत. चला घाई करा प्लीज. खूप वेळ घेते आपण. फिल्डिंग करणारी टीम बघा पूर्ण 6 मिनिटं घेतलेले एका षटकाला. आपण किती मिनिटाच्या नंतर घ्यायचं हो आतमध्ये 20 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटक टाकणं खूप अनिवार्य असणार आहे. बॉलर तयार. हलक्यातनं फक्त ग्लास केले फक्त दिशा दिली आहे. सॉफ्टहँडने खेळलाय. एक सिंगल येते आणि 55 षटक नो बॉल. नो बॉलचा कॉल आलाय. चला यस फील्ड पोझिशन पाहिली. चला घाई करा. बरोबर निर्णय दिलाय पंचांनी. चला 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 घाई करायची. 55 षटक नो बॉलचा इथे कॉल आलाय आणि 2 धावा या बॉलवरती मिळतील. एक पळून काढले त्याच्यामध्ये एक 9ची धाव 10 धावा
10 के बाद आते दोस्तों, बस जोखिम तो उठाना पड़ेगा, 10 का दम दिखाना पड़ेगा. आता माझी सटकली, मला राग येतोय, जिसमें दम उसी को कहते हैं दोस्तों, बाजीराव सिंगम या दबंग. मॅच ऑन, पहिला नो टाकला, फ्री हिटचा बॉल. ना दिवाळी ना दसरा, फिर भी तयारी, हे तुम्हाला तयार करावं लागेल. हा आनंद, हा सोहळा आपण पाहत आहोत. जबरदस्त मॅच रंगत असताना आता नो बॉलचा इथे कॉल आलाय, ऍडव्हान्टेज मिळालाय. हे तिकीटच असावं. चला घाई करा प्लीज. टोटल झाले 10 धावा ऑफ वरती. खूप वेळ घेत आहे, खूप वेळ घेत आहे. 7 मिनिटं घेतलीत. एक बॉल टाकून झालाय. नो बॉलचा इथे कॉल, फ्री हिटचा बॉल असणार आहे. बॅटर समोर असणार आहे सेकंडला. हॅपटकर बॉल केला, चाबूक शॉट गॅप मध्ये ढकललाय आणि बॉल चालला इथे सीमा पार. दमदार 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 फ्री हिटच्या बॉल वरती चौकार. थँक्यू डीजे. आणि खूप चांगला इथे चाबूक शॉट इथे पाहायला मिळाला आहे. बॅटर संख्येच्या बॅटमधनं टोटल झाल्या 14 धावा ऑफ वरती येणार 23 बॉल आणि 59 धाव्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे. उत्कर्ष आणि संगीती जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. आणखी घेते, मोठा फटका तर आलाय. 2 क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये आहे दरी आणि बॉल तिथून होतोय फरार. परंतु काय फिल्डिंग होते, वा वा वा, लाजवाब फिल्डिंग, 100% कमिटमेंट. हवेमध्ये उभा राहिला खेळाडू आणि काय जबरदस्त अफलातून फिल्डिंग. टाळ्या होण्यासाठी काही हरकत नाहीये. काय फिल्डिंग येते, गजब कारनामा केलं या खेळाडूनं. जंप मारली, त्याच्यानंतर बॉलला आतमध्ये ढकललं, तोपर्यंत धावा आल्या त्या 2. टोटल झालं एकूण धाव फलकावरती 16 आणि आत्ताच पहिला पण 16 का डोळा. 36 की छाती आता माझी सटकली. ओहो हो हो हो, काय बॉल टाकलाय, काय बॉल टाकलाय. पंचाचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. चला घाई करा, आता बॅटिंग करणारी टीम घाई करा तुम्ही. टोटल झाल्या 17 धावा धाव फलकावरती. जबरदस्त मॅच रंगत असताना स्पर्धा आपण पाहत आहोत. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई, अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक पहिले ते पहिलं असताना पहिला मानकरी कोण होणार आहे का, पहिल्याची चर्चा जास्त होते. पर्व पहिला असू द्या, पहिला नंबर असू द्या, कारण का कोणी विचारतं भाऊ पहिला कोणी मारला, पहिल्याला जास्त डिमांड आहे. बॉलर तयार पुन्हा एकदा. ओ माय गॉड, कसला जबरदस्त फटका आणि बॉल निघाला इथे सीमारेषेच्या बाहेर. AK-47 फाडू शॉट, धिंगाणा घातलाय, राणा घातलाय. जबरदस्त फटका. पाहतच राहावं या फटक्यामध्ये. नजाकत, ताकद ताकद, टायमिंग. त्रिवेणी संगम या फटक्याच्या पाठीमागे आणि काय इथे फटका खेळलाय, स्ट्राइक कव्हर मधून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 23 धावा धाव फलकावरती. बॉलर तयार. शॉट बॉल होता, फुल करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तितका संपर्क नाही. एकतर सिंगल येते, थोडीशी गपलत. सिंगल वरती समाधान. एक सिंगलच्या मदतीने टोटल झालं एकूण धाव फलकावरती. इस बॅट कट आहे. 24 धावा धाव फलकावरती. येणारे 20 बॉल, 49 धाव्यांची गरज. मॅच ऑन आहे. दोन्ही संघ खर तर खूप चांगले एफर्ट देत आहेत आणि हे तुम्हाला करावं लागतं. C फॉर क्रिकेट, T फॉर टॅलेंट, A फॉर अटॅक. क्रिकेटमध्ये तुम्हाला टॅलेंट दाखवावं लागतं, तुम्हाला क्रिकेटमध्ये अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं आणि सध्या तोच पर्याय निवडले दोन्ही बॅटरने. 2 बॅटर लवकर बाद झाले, परंतु आता थांबायचं आहे, लढायचं आहे, करायचं आहे आणि ते तुम्हाला संघर्ष, मेहनत, जिद्द दाखवावी लागते. बॉलर तयार. लेफ्ट हँड बॅटर वेगावरती सॉर्द असताना कसला गोळीसारखा बॉल निघून गेला आणि इथे येतोय बॉल टॉट. चांगला बॉल, काय बॉल टाकलाय. चला 11 मिनिटं घेतले तुम्ही आतापर्यंत. महेशचा देखील अपिंग कारनामा पाहिला. जबरदस्त इथे IPL ची धून वाजवली जाते. आतापर्यंत 16 धावा या गोलंदाजाला कुठल्या. बॉलर तयार. ओहो, काय जबरदस्त आणि बॉल निघाला इथे सीमारेषेच्या बाहेर. आणखीन किती मोठा तडका. हाय अँड हँडसम बॅक 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 बॅगेट 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 ठोकलाय षटकार. दीपक पाटील दादा कोणी लागना नाना सारख्याच्या वटी दादा. दीपक पाटील दादा.
थँक्यू 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 डीजे. चला 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 घाई करायची आहे, जास्त वेळ नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात एकूण 30 धावा. 2 फलंदाज बाद झालेत. संकेत आणि उत्कर्ष काय जबरदस्त बॅटिंग करतात त्या मॅच मध्ये. उत्कर्षला आपण पहिल्या 3 बॉलच्या पाठीमागे 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. संकेतच्या बॅटमधून आतापर्यंत 7 बॉलच्या पाठीमागे 70 धावा. येणारे 18 बॉल आणि 43 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन. चला घाई करा, चला फिल्डिंग करणारी टीम घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. चला आता आमचे 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेत, कारण आता 12 खेळाडू सध्या जनरल वॉर्डमध्ये मॅच आहे. कधीही आयसीयूमध्ये जाऊ शकतो. जर मोठे फटके आले ना तर मॅचला मजा येईल. जास्त करून दुगदुगी इथं होणार आहे आणि प्रेक्षकांमध्ये जास्त दुगदुगी होते. जबरदस्त मॅच इथे रंगत असताना श्री स्पोर्ट आणि त्याचबरोबर श्री सिद्धेश्वर स्पोर्ट या 2 संघांमध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 30 धावा धाव फलकावरती. बॅटिंग टीमनं चांगलं लीड केलं आता या मॅच मध्ये, खास करून श्री स्पोर्ट टीमनं. 2 लवकर फलंदाज बाद. ओव्हर क्रमांक 3 आता गोलंदाज प्रकाशला आपण पाहणार आहोत. 18 बॉल ते 43 धाव्यांची आवश्यकता. हॅलो, चला चला घाई करा प्लीज, वेळ कमी आहे आपल्याकडे, कारण का आणखीन आपल्याला एक सेमीफायनलचा मॅच आणि फायनलचा मॅच खेळवायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आता पहिल्यांदा प्रथमच तयार होतो प्रकाश. थापाडा रोखायचा आहे, परंतु P1चं 2 षटक आहे ना, पॉवरफुल बॅटिंग केली त्या षटकामध्ये. बॉलर तयार. पहिला बॉल. समोर संकेत, काय बॉल टाकला, वा जबरदस्त बॉल. अगदी नाका कानात वळून मी म्हणेन काय बॉल टाकला यार. बारी बारी सबकी बारी, पहिले आपकी बबारी. 4 दिवस सासूचे 4 दिवस सोन्याचे. पहिला डाव तुमचा, दुसरा डाव आमचा. 2 षटक तुमच्या नावावरती राहिलेत, परंतु इथून पुढे 2 षटक आमच्या नावावरती आम्ही करण्याचा तो प्रयत्न करू. 17 बॉल 43. ओहो, इथे ऑन साईडला बॉलला टर्न करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा तितका संपर्क नाहीये. डायरेक्ट हिटचा कॉल. सिंगल आहे ते. एक सिंगलच्या मदत, एक सिंगलचं योगदान. जबरदस्त मॅच इथे रंगत असताना P1च्या 2 ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग. टोटल झालं ते एकूण धाव फलकावरती 31 धावा. बॉल असणार आहे 16. जिंकण्यासाठी आतापर्यंत 42 धाव्यांची आवश्यकता. बघा 14 मिनिटं झालेले आहेत. 6 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत. चला घाई करा प्लीज. फिल्डिंग करणारी टीम आपण खूप वेळ घेत आहे. इथे टाइम सेट केला, टाइम टाइम. प्रत्येकाची वेळ येते. आम्हाला माहिती आहे क्रुशियल मुवमेंट या मॅच मध्ये, परंतु इथून पुढे तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. चला फास्ट करायचं आहे, घाई करा. टोटल झालं त्या 31 धावा धाव फलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाश सध्याच्या स्थितीला वरचढ पाहायला मिळतोय. काय झालं, प्लीज प्लीज घाई करा. फिल्डिंग करणारी टीम आपण खूप वेळ घेत आहे, खूप वेळ घेत आहे. काढण्याचा आपला आता खेळाडू एक आतमध्ये टाइम मी अलर्ट केला. इथे जवळजवळ 15 मिनिटं झालेली आहेत. चला 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी आहे. बॉलर तयार. नेक्स्ट बॉल. हॅप ट्रॅकर बॉल. ओ काय याला पिक केलाय आणि बॉल निघाले त्या सीमा पार. न लोणावळा, न खंडन, नाशिक, न शिर्डी, न सोलापूर. ओनली शाहूवाडी. प्रशांत दादा पाटील कोल्हापूर. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. रस पियाला येणं म्हटलं माय चरण. अखंड शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग. खेळाडूंचा जोर, प्रेक्षकांचा शोर. थँक्यू 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 थँक्यू. खेळाडूंचा जोर आहे आणि जोर कस फटका. हाफ ट्रॅकर, मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर. हवाई मेल, हवाई सुपर. चांगल्या बॅटिंग इथे फॉर्म मध्ये. उत्कर्ष मागच्या मॅचची खरं तरी पारी आठवली आणि तिथूनच स्टार्ट केले. चांगली बॅटिंग. आणखी काय फटका इथं खेळलाय आणि बॉल चालते. फूल मांगेगा तो गुलदस्ता दे देंगे, फूल मांगेगा तो गुलदस्ता देंगे, क्वार्टर मांगेगा तो खंबा देंगे. खंबे के साथ मुगदल का पैकेट, पानी का बोतल भी ग्लास में देंगे. पर दादा ऐसे गेंद डालेंगे ना तो इस तरीके से हम छक्का लगे. महेश ठोक आडव्या पाटणे खेळून त्याला फेकून त्याला सीमा पार शक्या. चेंडू गेलाय सीमा पार. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ते चापूक झुपूक बॅटिंग करतो. थांबायचं नाव घेत नाही यार. बॅक टू बॅक इथे 2 षटकार. मागील एक शेवटच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती देखील षटकार ठोकला होता आणि टोटल झालाय त्या 43 धावा धाव फलकावरती. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ फंटास्टिक परफॉर्मन्स बाय मिस्टर उत्कर्ष. 5 बॉलच्या पाठीमागे 19 धावा त्याने जमा केल्या. चला घाई करा प्लीज. बॉल गायब करतोय तो. बॉल इथे जाडेमध्ये ठोकतोय. बॅक टू बॅक इथे 2 षटकार.
मी नेहमीच सांगत असतो डावखोरीचं फलंदाज असतात ना नेहमी ऍक्टिव्ह असतात, नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी ते अग्रेसर असतात आणि या मॅच मध्ये तेच घडलंय. तो थांबत नाहीये, उत्कर्षाची विकेट घ्यावी लागेल. खास करून तो आता या मॅच मध्ये आहे ना आपलं श्री सिद्धेश्वर स्पोर्ट टीम साठी तो काटा बनलाय आणि श्री स्पोर्ट साठी तो गुलाबाचं फुल आहे आणि हे गुलाबाचं फुल आता खरं तर फुललं गेलंय आणि या काट्याला तुम्हाला काठ्यानेच काढावा लागेल. जबरदस्त मॅच रंगत असताना 43 धावा धाव फलकावरती 14 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता. मॅच ऑन. काय मॅच इथे रंगले गेले. बॉलर तयार. आणखी किती स्टेप आउट केलाय, पुढे उंकी फटका खेळला, एक तर सिंगल मिळते. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, थोडेसे दूर आहे, दूरचा प्रवास मिळणार नाहीये. धाव एकच सिंगल येते. माहितीये कोणती रिस्क घ्यायची नाहीये कारण का दोन फलंदाज लवकर इथे बाद झालेत. बघा एक धाव आल्याच्या नंतर देखील टाळ्यांचा कडकड आवाज येतोय. प्रत्येक धाव ही महत्वाची, प्रत्येक धाव ही चुरशीची, प्रत्येक धाव ही विजयाच्या वाटचालीची, प्रत्येक धाव ही ह्या एका ट्रॉफीसाठी. एक एक धाव खरं तर महत्व आहे. एका एका धावेनं मॅच पुढे घेऊन जाणार आहेत. जबरदस्त इथे आपण पाहिले पाटिंग इथे आतापर्यंत लाजवाब. जे संतोषला काम जमलं नाही, जे अमोलला काम जमलं नाहीये, ते काम सध्याच्या स्थितीला उत्कर्ष आणि संकेत करतोय. पार्टनरची भागीदारी साझेदारी खूप महत्वाची असते तुम्ही चेसिंग करत असताना आणि सध्याच्या स्थितीला काय बॅटिंग केलंय, लाजवाब बॅटिंग. टोटल झाल्या 44 धावा. चला घाई करा प्लीज, 18 मिनिटं झालेत, जास्त वेळ घेऊ नका. 13 बॉल 29 ची मॅच. पायातला बॉल टाकलाय, बॉल बोलवण्याचा प्रयत्न केलाय परंतु ओहो काय घडलं. नॉट आउटचा कॉल आणि बघता बघता षटकाची होती समाप्ती. आता येणारे बॉल असणार आहेत ते 12 बॉल 29 धाब्यांची आवश्यकता आहे. झाला एक छोटासा ड्रिंक ब्रेक. झालाय का? लवकर जा. प्रशांत पाटील भाऊ तुमचा एकच शब्द अनब्रेकेबल ब्रँड. चेंडू बॅटचा जोर, मैदानात जल्लोष, पोरांमध्ये उत्साह, हवा एकदम जोश. डीजे व रॅटलिंग स्पीकरचा धडाका, भवानी आईच्या कृपेनं शाहूवाडीचा झेंडा हाय. अखंड शाहूवाडी प्रीमियर लीगचा नाद 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 नाद. अखंड शाहूवाडी आपला तालमीचा जोर, चेंडू बॅटवर आपटतोय घुमतोय चौफेर. खेळाडू मैदानात मर्दांचा हा खेळ, फिक्स आपलीच ट्रॉफी नाही चला थँक्यू डीजे. चला आवाज घुम झालेला आहे इनिंग ब्रेक, ड्रीम ब्रेक झालेला आहे. त्याच्यामध्ये चर्चा देखील झालेल्या आहेत. आता चर्चा कोणाची रंगेल आणि ज्याची चर्चा होते ना त्याचीच खरं तर युट्यूब वरती आणि गुगल वरती चर्चा होते. चला खर्च केलाय, खूप खर्च केलाय तेव्हा चर्चा प्रत्येकाची होते. चला 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धाव्यांची आवश्यकता. आता बॉलिंग ट्रॅक वरती कोण असणार आहे? अनुज बॉलिंग ट्रॅक वरती. समोर उत्कर्ष. काय बॅटिंग केले उत्कर्षनं, तो थांबायचं नाव घेत नाहीये. चांगली बॅटिंग मॅच मध्ये त्याने केली. चला घाई करा, वेळ कमी आहे. सेमी क्रमांक 2 आता थोड्याच वेळामध्ये अगदी 10 मिनिटांमध्ये सेमी क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच इथे रंगत असताना. चला अनुज चला फिल्डिंग करणारी टीम श्री सिद्धेश्वर स्पोर्ट टीम. आपण घाई करा, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. जबरदस्त मॅच इथे रंगत असताना दोन संघ आमने सामने, चुरशीची लढत, मोठं टार्गेट आणि या मोठ्या टार्गेटला चेस करत असताना आता 12 बॉल आणि 29 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन. चला खूप वेळ घेत आहे. बॉलर तयारी ते अनुज. पहिला बॉल अनुजच्या समोर उत्कर्ष. ओहो बॅकअप द लेड होती. क्षेत्ररक्षक थोडेसे बेट जाताना पाहायला मिळतात. एक तर सिंगल येते आणि एकच सिंगल येते मिळेल. पंचांच्या व्हाईट बॉलचा कॉल. आणखीन किती धावा एसच्या टीमच्या खात्यामध्ये? 2 धावा या बॉलवरती. 1+1 नियम. टोटल झालं तर 46. येणारे 12 बॉल आणि 27 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन. जबरदस्त मॅच रंगत असताना परंतु घाई महत्वाचे. सर रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. यस DRS चा कॉल आहे, रेफर केला. यस पंचांच्या निर्णयाला. चला व्हाईट साठी. यस व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय, चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला फिल्डिंग करणाऱ्या टीमनं आणि आमची टेक्निकल टीम आणि आता आमचे थर्ड अंपायर्स दत्ता मेहर सर बिजी असणार आहेत.
व्हाईट बॉल. रिओ आपण गमावलात. व्हाईट बॉलचा कॉल. 1+1 2 धावा. 12 बॉल आणि 27 धाव्यांची आवश्यकता. 12 बॉल 27 धाव्यांची आवश्यकता. मॅच रंगात, मॅच डंका. संकेत एका बाजूला आता असणार आहे. बॅटिंग साठी बॉलर तयार. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल. दबाव 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 आणि दबावच आपल्याला पाहायला मिळतोय. दबावच्या छायेखाली सध्या गोलंदाज येतोय. आता त्याला काळमंत्र दिला जातोय कारण का युवा गोलंदाज आहे आणि युवा गोलंदाज मोठ्या मोठ्या लीग मध्ये थोडासा त्यांच्यावरती दबाव असतो, परंतु हा दबावला घाबरायचा नाहीये. सामोरे जावं लागतं. ओ काय बॉल टाकला. वा 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 वा. बॉल टप्पा पडला, थोडासा खाली राहिला. बॅकअप थोडासा लेंथ आणि तिथून मात्र पिक करण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. बघा जेव्हा काळमंत्र दिला ना त्याच्या कानामध्ये कुजबूज केली आणि त्याच्यानंतर त्यांनी चांगला बॉल टाकलाय. चांगला बॉल. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेने फटका केला. एक तर सिंगल. ओहो स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये काय बॉलिंग. वा 2 बॉल वाईट टाकले काय आणि त्याच्यानंतर काळ मंत्र दिला काय आणि त्या मंत्राचा त्याने उपयोग केला काय. आता हा मंत्र कोणता दिला असेल. ओम भट बकडो भागेदरी ओम क्लीम लिम ओम भट स्वाहा. हा मंत्र कदाचित दिलाय आणि या मंत्राने खरं तर मंत्रमुग्ध केलं गोलंदाजानं. चांगली बॉलिंग आतापर्यंत इथे ठासून बसू तरी गोळी बॉलिंग केली. विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. बॉल चालला पाठीमागे. शॉर्ट थर्ड बॅनला अडवला गेला. एक सिंगल येते. एक सिंगलच्या मदत. एक सिंगलचं योगदान. टोटल झालं ते कोण धाव फलकावरती 48 धावा. 9 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता. चला 9 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. चला उत्कर्ष असणाऱ्या सेकंडला मॅच जबरदस्त होते. कोण ही मॅच जिंकेल. चला घाई करा प्लीज. चला 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 घाई करा. आता आम्ही तुमच्या हातून पाठी लागणार आहे. बॉलर तयार. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या. काय 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 मैदानामध्ये चाललंय. गोलंदाजच्या मनामध्ये काय स्विचेट खेळण्याचा पूर्ण तयारीमध्ये लागला आणि पुन्हा एकदा रिव्हर्स आला. हा दबाव आहे. हा दबाव आहे. एखादा खरा बॉल टाकण्यापेक्षा किंवा एखादा मी प्लॅनिंग काहीतरी करावं. बॅटर देखील अगदी चाणाक्ष पद्धतीने बॅट फिरवतो. बॅटर देखील कमी नाहीये. गोलंदाज देखील कमी नाही. हमी कोण घेणार आहे. या मॅचची बॉलर तयार. जबरदस्त आणखीन घेते बॅक ऑफ द लाईन. काय जबरदस्त बॉलिंग इथे केली जाते. वा कमालीचा इथे खेळाडू आणि हा देखील आता सांगतोय सांगतोय गोलंदाज की मोठमोठे गार केले गमत मध्ये. चल काय बॉलिंग राहिले. वा अप्रतिम बॉलिंग. टप्प्यावरती ताबा. टप्प्यावरती नजर. ॲक्युरसी परफेक्शन डायरेक्शन. चला घाई करा. जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम. बॉलर तयार. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये थोडा वेळ राहिला. कॅचचा कॉल आणि ओ माय गॉड. ओ माय गॉड. ओ माय गॉड. काय ड्रॉप झालाय. संधी मिळाली उत्कर्षाला. किती बॉल राहिले. एक धाव इथे कंप्लीट करत असताना 7 बॉल 24 ची मॅच मध्ये हा बॉल निर्णायक असणार आहे. या गोलंदाजानं सुरुवातीला आपण पाहिले ना लगातार इथे 2 बॉल वाईट टाकले होते आणि तोच गोलंदाज आता काय जबरदस्त हिरो बनण्याची तुम्हाला संधी मिळते. हो एकदाच मिळते आणि हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं. तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची आहे. तुम्हाला प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा करायची आहे. तुम्हाला घर करायचं आहे. तर अशा पद्धतीचा परफॉर्मन्स होणं खूप महत्वाचं. शेवटचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. एक सिंगल. 50 धावा धाव फलकावरती येणारे 7 बॉल. 23 ची मॅच. चला मॅच ऑन आहे. गेम ऑन. जबरदस्त मॅच रंगत असताना शाहूवाडीकरांची प्रीमियर लीग आहे. जबरदस्त ही स्पर्धा. बॉलर तयार. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही. जर बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. लाजवाब बॉलिंग या युवकांना केले. छोटासा खेळाडू आणि छोटासा खेळाडूनं या मोठ्या मंचावरती आपला पंच दाखवला. आपला दबदबा दाखवलाय. 6 बॉल आणि 23 ची मॅच. जबरदस्त मॅच इथे रंगत असताना चला घाई करायची आहे. 6 बॉल 23 इक्वेशन. हौसला बुलंद तो मंजर भी आएगा. पैसे के 5 चलकर समंदर भी आएगा. अब जिद है उसे पाने की. ये तो टोटल भी आएगा. 6 बॉल 23 ची मॅच. टोटल झाले ते 50 धावा. चला टीम मीटिंग नको आहे. नेक्स्ट मॅच देखील त्याच चोरची. असं वाटलं होतं की श्री स्पोर्ट ही आता बाजी मारते की मारते परंतु नाहीये. ज्या पद्धतीने बॉलिंग राहिली ना गोलंदाजाची अनुची कमबॅक करणारी गोलंदाजी. चला घाई करा प्लीज. खूप वेळ घेत आहे फिल्डिंग करणारी टीम.
विकास बॉलिंग ट्रॅक वरती समोर उत्कर्ष 23 धावांची आवश्यकता आहे. चला घाई करा प्लीज दादा, घाई करा, वेळ कमी आहे. अभिमानाची मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहत आहोत आणि आता 6 बॉल आणि धावांची गरज आहे. ते 23. कोणता संघ जिंकणार आहे, कोणता संघ इथे जय जयकार करणार आहे. लहरों से डरकर मौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी दोस्तों हार नहीं होती. आणि इथे प्रयत्न कोणता संघ करणार आहे, कोणाचा प्रयत्न इथे पुढे जाईल, कोणाचा प्रवास इथे थांबेल. 6 बॉल 23 चिन्हास पहिला बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती आला विकास, समोर असणारा उत्कर्ष. 8 बॉलच्या पाठीमागे 21 धाव्याचं योगदान दिलंय. बॉलर तयार, पहिलाच बॉल इथे फेकून दिलाय. चिमणी उडाली भुर्र आणि बॉल चाललाय तितकाच दूर. मैदानामध्ये सगळेच गार. बॉल चाललाय सीमा पार, आर पार. ठोकलाय ते रामदेव बाबा पतंजली. करम 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 षटकार. अखंड शाहूवाडी आपला तालमीचा जोर. चेंडू बॅटवर आपटतोय, घुमतोय चौफेर. खेळाडू मैदानात मर्दांचा हा खेळ. फिक्स आपलीच ट्रॉफी, नाही कुणाला भेळ. थँक्यू 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 डेजे भाऊ, काय फटका केला यार. ओर पिच बॉल होता, त्याला मॅनेज केलं आणि अगदी त्या झाडांच्या वरून बॉलला पाठवलं, डिस्पॅच केलं, डिपॉझिट केलं का बॅटिंग करतोय उत्कर्ष. उत्कर्ष उत्कर्ष आणि उत्कर्ष या मॅच मध्ये त्याने रंग भरलेत. या मॅच मध्ये त्याने आपला जीव टाकला मी म्हणेन. लाचवा बॅटिंग. 5 बॉल 17ची मॅच. हा ट्रॅकर बॉल आणखीन एक इथे बॉल निघाला इथे सीमा पार. लाव चुना मळ तंबाखू, लाव चुना मळ तंबाखू. चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत थप 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 थप. अच्छे सन 2026 ची सर्वात मोठी लढत. चला शाहूवाडी, थँक्यू 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 थँक्यू. शाहूवाडी. चला 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 या या लवकर या लवकर या. आजूबाजूला प्रेक्षक मोबाईल वरती बघू नका मॅच. इकडे मैदानाच्या अवतीभवती आहे, इकडे माझ्या मोबाईल वरती काय आहे, काय मॅच इथे रंगले गेले. बॅक टू बॅक इथे 2 षटकार. आता चेहऱ्यावरचे आपण प्रत्येकाचे हावभाव पाहतोय. कोणी कमरेवरती हात ठेवले, कोणीवरती डोक्यावरती हात ठेवले, कोणीवरती घामाने अजून घामाघूम झालाय. पहिलंच आपल्याला गरमी इथे पाहायला मिळते, अजून घामाघूम सारखी मॅच चालली आहे. गरमीत मॅच इथे रंगादर होते. काय जबरदस्त इथे बॅटिंग करतोय, थांबायचं डाव घेत नाहीये. 62 धावा, 4 बॉल आणि 14 धाव्यांची 11 धाव्यांची आवश्यकता आहे. उत्कर्ष थांबायचं नाव घेत नाहीये आणि डावखोरे आताचा फलंदाज आता मोठा डोक्याचा ताप झालाय, छोटा नाहीये, मोठा डोक्याचा ताप झालाय. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. जबरदस्त इथे बॅटिंग करतोय. चला घाई करायची आहे. बॉलर तयार. आणखीन एक इथे फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केलाय, थांबवलं त्यांनी. आता 3 बॉल एक इथे डॉट आलाय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 धाव्यांची गरज आहे. आता काळमंत्र पुन्हा एकदा हो तसाच बॉल टाक भाऊ. हाच बॉल आपल्याला थांबवेल, हाच बॉल आपल्याला वाचवेल, हाच बॉल मध्ये आपण विजय होणार आहे. आणि तोच बॉल त्याला पुन्हा एकदा टाकायला होत आहे. शॉर्ट बॉल टाकला, चांगला इथे सक्सेसफुल केला आणि इथून मात्र आता धावांची गरज आहे. ते 11 बॉल आहेत, बाकी ते 3. जबरदस्त मॅच रंगत असता सेमीफायनलचा पहिला मॅच. मोठं टार्गेट आणि मोठ्या टार्गेट मध्ये चांगला इथे मॅच रंगत असताना बॉलर तयार. फुल टॉस बॉल, फटका फसला, बॉल हवेमध्ये तरंगतोय. कॅचचा कॉल आणि कॅच. मिठाई खाने का मन था लेकिन कागज का टुकड़ा कम था. छक्का लगाने का मन था लेकिन थोड़ा सा अपने पास दम था. डीजे ठॉक. रुको 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 रुको. चला थर्ड अंपायर इज कॉल. बिमरला आम्ही चेक करू. चला पंचांचा कॉल आलाय, कारण का क्रुशियल मोमेंट आहे. मॅच महत्वाचे, धगधग वाढत चालले. कोण जिंकेली मॅच, काय कमबॅक केलं गोलंदाजानं. चला थर्ड अंपायर आमचे चेक करतील. दत्ता मेहर चेक करतात आमची टेक्निकल टीम. खूप चांगलं त्यांचं देखील योगदान राहिलं या 4 दिवसामध्ये. चला बॅटर बॉल बाद आहे. चला बॉल डीप होत होता आणि महत्वाचा धक्का लागत असताना उत्कर्ष बाद झाला. आणि आता 2 बॉल आणि 11 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल 11. जो फलंदाज येणार आहे ना, आपण जीवनामध्ये किती काय केले, किती क्रिकेट खेळलो, परंतु आता मला माझ्या जीवनामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलोय, परंतु त्याच्या जीवनामध्ये त्याला आता बेस्ट
दोन त्याच्या जीवनामधले दोन बेस्ट स्ट्रोक खेळायचे आहेत. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं लगेच, जास्त वेळ घेऊ नका. चला 2 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता आहे. चला कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. जबरदस्त इथे, काय जबरदस्त यार मॅच अगदी रंगामध्ये. एकदा इकडे एकदा तिकडे, प्रत्येकाच्या बाणामध्ये धगधग 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 शिवाय काही नाहीये. चला नवीन बॅटर माहिती. चला मॅच ऑन करा, म्हणजे 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकावे लागतील. सेडी मिळवला आता एक खेळाडू आणलाय. 2 बॉल 11ची मॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हिरो बनण्याची संधी भास्करला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती विकास निघतायत आणि ते फटका जबरदस्त आहे. एसच्या कव्हरला फिल्डरला बॉल शोधत चाललाय. एक तर सिंगल येते आणि चौकार गेला तर मजा येईल. आणि ते धावा तर 2 आल्या. तिसरीचा कॉल केला आणि बघता बघता याही देखील रन घेताना आउट झाला बॅटर. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि श्री सिद्धेश्वर स्पोर्ट वारडा मानगाव टीम आता विजयाच्या दिशेने. आता फक्त या मॅच मध्ये ना औपचारिकता बाकी आहे. एकात फुल टॉस, एकात बिमर वगैरे पडला किंवा म्हणा वाईट किती पडले तरी मॅच म्हणेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एकाचा प्रवास आता इथे थांबेल, परंतु श्री स्पोर्ट काही नडला. जोपर्यंत उत्कर्ष मैदानामध्ये होता ना तोपर्यंत मॅच होती, जिंकली होती मॅडम. अगदी श्वास आहे तो रोखून ठेवला होता उत्कर्षने आणि काय मॅच रंगला गेला. मोठं लक्ष, 73 धाब्यांचं लक्ष, 64 धावा जमा केल्यात. 1 बॉल 9ची मॅच. नेक्स्ट बॉल चांगला फटका खोलवाट टाकला होता, उचलला तिथून आणि कॅच घेतलाय. आणखीन एक फलंदाज बाद आणि हा मॅच जिंकला श्री सिद्धेश्वर स्पोर्ट वारणा मानगाव टीमनं. अभिनंदन टीम, आपण पहिल्या पर्वामध्ये एक चांगला खेळ केला, मेहनत घेतली, संघर्ष केला आणि आपला टीम हा फायनल मध्ये या टीमनं प्रवेश केला. थँक्यू सो मच. अभिनंदन टीम.